नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 10 मधील श्लोक 6 ते 10 पाहणार आहोत. श्लोक 6 पाहूया. महर्षया सप्तपूर्वे चत्वारो मनवस्थता मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजा. चत्वार म्हणजे 4, मतभावा म्हणजे माझ्यापासून उत्पन्न झालेले, मानसा म्हणजे मनापासून, सप्तर्षीगण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मानव जातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात भगवान. आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव ज्यांच्यापासून उत्पन्न होतात आणि विविध लोकांमधील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. भगवंत या श्लोकात विश्वातील प्रजेची मूळ वंशावळ सांगतात. आता ब्रह्मदेव हे भगवंताच्या हिरण्यगर्भ नामक शक्तीपासून जन्मलेला सर्वप्रथम जीव आहे. ब्रह्मदेवापासून 7 महर्षी, त्यांच्यापासून सनक, सनंद, सनातन आणि सनतकुमार हे 4 महर्षी आणि मनु प्रकट. ब्रह्मांड अनेक आहेत. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये असंख्य ग्रहलोक आहेत आणि प्रत्येक ग्रहलोक वैविध्यपूर्ण योनींनी परिपूर्ण आहे. ब्रह्मदेवांनी प्रथम देवतांच्या गणनेनुसार 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि नंतर श्रीकृष्णाच्या कृपेमुळे त्यांना सृष्टीची निर्मिती कशी करावी हे ज्ञान प्राप्त झाले. आता श्लोक 7 पाहूया. एतां विभूतिं योगंच मम यो वेत्ति तत्वता सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशया. एतां म्हणजे या सर्व, विभूतिं म्हणजे ऐश्वर्य, अविकल्पेन म्हणजे निश्चितपणे, युज्यते म्हणजे युक्त होतो. ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योग शक्तीची वास्तविकपणे खात्री पटते तो अनन्य भक्तियोगामध्ये तत्पर होतो, यात मुळीच संशय नाही. आता आध्यात्मिक सिद्धीचे परमोच्च शिखर म्हणजे भगवंताचे ज्ञान. जोपर्यंत मनुष्याला त्याची खात्री होत नाही तोपर्यंत तो भक्तीमध्ये निमग्न होऊ शकत नाही. परमेश्वर सर्वश्रेष्ठ कसा आहे हे जर मनुष्याला कळले तर सहजच तो भगवंतांना शरण जातो, भक्ती करतो. भगवंताच्या ऐश्वर्याचा जेव्हा मनुष्याला दृढ विश्वास होतो तेव्हा तो मोठ्या श्रद्धेने आणि निस्संदेह होऊन श्रीकृष्णाचा स्वीकार करतो आणि भक्तीमध्ये युक्त होतो. आता श्लोक 8 पाहूया. अहम सर्वस्य प्रभवो मत्ता सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. सर्वस्थ म्हणजे सर्वांचा, प्रभवा म्हणजे उत्पत्तीचे कारण, भाव समन्विता म्हणजे अंतःकरणपूर्वक. भगवंत म्हणतात मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. आता श्लोक 9 पाहूया. मच्चिता मद्गत प्राणा बोधयंता परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. मतचित्ता म्हणजे माझ्यामध्ये चित्तपरायण झालेले, मतगत प्राण म्हणजे आपले जीवन मला समर्पित केलेले, तुष्यंती म्हणजे संतुष्ट होतात. माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याबद्दल चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्याधिक आनंद आणि संतोष प्राप्त होतो. या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे सांगण्यात आलेली आहेत. शुद्ध भक्त पूर्णपणे दिव्य भगवत सेवेमध्ये रममाण झालेले असतात.
इथे उदाहरण सांगितले. ज्याप्रमाणे एखाद्या वेलीची वाढ होत असताना फळे आणि फुले येतात, त्याप्रमाणे हळूहळू या भक्तिरूप लतिकेला फळे येतात आणि श्रवण कीर्तन रूपामध्ये भक्ती लतिकेवर जलसिंचन चालूच राहते. जेव्हा पूर्ण वाढ झालेली भक्तिलता भगवंताच्या चरणकमलांचा आश्रय घेते, तेव्हा मनुष्य भगवत प्रेमामध्ये पूर्णपणे तल्लीन होतो आणि जसा मासा पाण्याविना जगू शकत नाही, तसा भक्त भगवंताच्या सानिध्याविना क्षणभरही राहू शकत नाही. आता श्लोक 10 पाहूया. तेषां सततयुक्तानां भजन्ता प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते. तेषां म्हणजे त्यांना, प्रीतिपूर्वकम म्हणजे प्रेमाने तल्लीन होऊन, जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात, त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील. या श्लोकात बुद्धियोगम हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. बुद्धियोगाचा अर्थ कृष्ण भक्ती कर्म करणे म्हणजेच बुद्धियोग, आणि हीच सर्वोत्तम बुद्धी होय. जेव्हा मनुष्य भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करतो आणि भक्तिभावाने कृष्ण भावनेचा स्वीकार करतो, तेव्हा त्याच्या या कृतीला बुद्धियोग म्हटले जाते. भौतिक जगताच्या जंजाळातून मुक्त होऊ शकतो तो मार्ग म्हणजे बुद्धियोग होय. भक्तियोग किंवा बुद्धियोग हाच परिपूर्ण योग होय, आणि हा परिपूर्ण योग म्हणजेच जीवनाची परिपूर्ण सिद्धावस्था होय. तर मंडळी, कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की. धन्यवाद.